हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर छान अशा दिवसाची छान अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओची पण आणि दिवसाची सुद्धा. आणि 2 दिवसापासून तुमच्या कमेंट्सला आम्ही दोघींनी खूप मिस केलं, कारण कमेंट्सच एवढ्या पॉझिटिव्ह आणि छान छान येत होत्या की जेणेकरून आम्हाला तुमच्या कमेंट वाचल्यानंतर म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी यायची. एक सवय लागली की डेली कमेंट्स वाचायच्या संध्याकाळी आणि दिवसा एक थोडीशी नजर टाकायची फक्त. पण 2 दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही. तर व्हिडिओ का नाही आले? ज्यावेळेस सकाळी मोबाईल हातात पडला आज, त्यावेळेस पाहिलं की किती तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे कमेंट्स आलेल्या आहे की ताई काय झालं, असं तर कधी होत नाही तुमचे 2-2 दिवस व्हिडिओ येत नाही, असं आतापर्यंत झालं नाही. कधी जरी सपोज नाही आला तर 1 दिवस होता आणि तुम्ही पोस्ट टाकून आम्हाला म्हणजे इन्फॉर्म करता अगोदर की आज व्हिडिओ येणार नाही. तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या. काही ताई म्हणल्या आम्हाला काळजी वाटते, आणि फक्त कमेंट्सच नाही, फोन कॉल सुद्धा आले माझ्या मोबाईलवर सुद्धा, मिस्टरांच्या मोबाईलवर, तुमच्या दादांच्या मोबाईलवर सुद्धा बऱ्याच ताईंनी फोन केले. आमच्या आव्हानच्या पण आले, म्हणजे रिलेटिव्हच्या जवळ आसपासच्या, की का व्हिडिओ येत नाहीये, का झालं का, नेमकं काय झालंय, असं तर आतापर्यंत झालं नाही. एखाद दिवस नाही आला तरी आम्हाला अगोदर समजतं, पण असं कंटिन्यू 2 दिवस व्हिडिओ न येणं, 2-3 दिवस, आणि मग ते बरंच तुम्हाला टेन्शन व्हायला लागलं की काही प्रॉब्लेम आहे का आम्हाला सांगा. पण आता काय झालं नेमकं, जो मोबाईल आहे तो पडला आणि त्याचा डिस्प्ले गेला. आणि जरी YT स्टुडिओ ह्या चॅनलचं जे अकाउंट आहे ते लॅपटॉपमध्ये 2 मोबाईलमध्ये असलं तरी पण जो मेन मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे मग आम्ही व्हिडिओ म्हणजे शूटच नाही केले आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत आले नाही. जसा मोबाईल हातात पडला तशा कमेंट्स वाचल्या आणि मग म्हटलं चला पटपट पटपट. लोकांना इतकी काळजी वाटते खरंच, म्हणजे काही कोणाशी रक्ताचं नातं नसतं, फक्त पाहण्याने, आणि एक लोकांना आवडतात व्हिडिओ, त्यामुळे लोक म्हणजे इतक्या कमेंट्स केल्या की आम्हाला काळजी वाटते, चिंता वाटते, असं कधी झालं नाही, नेमकं तुमचे व्हिडिओ का नाही आले. ते कमेंट्स वाचून मला असं वाटलं नाही, सगळं काम राहू द्या, सगळं काम जसं ठेवलं आहे तसं ठेवलं, आणि मोबाईल हातात पडल्या पडल्या लॅपटॉप मधलं काय असेल ते लॅपटॉप पण काल आणला. तर त्यातल्या सगळ्या ज्या पण पुराने मेमरीज होत्या त्या काढल्या. म्हणले तेवढं तरी पाहिलं तरी तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन होईल की नाही आज व्हिडिओ आला आणि उद्या पण येईल, म्हणून तो एक एडिट करून सोडलाय पटकन 1-अर्ध्या तासामध्येच. म्हटलं आणि ऑडियन्स वाट बघते. आणि कमेंट्स पण येत होते ना की ताई तुम्ही आर्मी क्वार्टर मध्ये राहिले, तुम्ही माग जसं आले होत्या कमेंट्स की ताई तुम्ही फिरायला जात नाही, असं तसं म्हणजे भरपूर काय असेल ते. आणि त्याच्यावर मग म्हणले तुम्ही फिरायला गेलेत तर मग तिथलं काही फोटोज किंवा काही व्हिडिओ असले तर ते शेअर करा. तर ते पण करायचेच होते. आणि भरपूर सारे आहेत, खूप छान छान टेम्पल, पाण्याचे धबधबे, वॉटरफॉल खूप खूप आहे. पण आता वॉटरफॉल आणि धबधबे एकच, पण ते एक सांगायचं आहे. तर तिकडे कसं आमच्याकडे लॅपटॉप होता ह्यांचा, त्याच्यामुळे जे पण म्हणजे आम्ही फोटोज किंवा व्हिडिओज करत होतो ते सगळं लॅपटॉप मध्ये आम्ही टाकून ठेवत होतो. आणि तिकडे ती बरोबर असं त्याच्याकडे नाहीये, त्याच्यामुळे तिच्याकडे फक्त थोडेफार फोटो असतात, फोटो आहेत, व्हिडिओज माझ्याकडे काहीच नाही. नाहीतर तुम्ही म्हणता मग आता तुझे पण शेअर कर, तर माझ्याकडे व्हिडिओ काहीच नाही. माझ्याकडे लॅपटॉप मध्ये खूप 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 छान छान जागेचे व्हिडिओज, फोटोज, तिथं जेवढं पण फिरलो ते सगळं लॅपटॉप मध्ये आहे. तर जसं जसं होईल तसं तसं तुमच्याशी शेअर करू. आज तुम्ही थोडंसं तर पाहिलंच असेल, तर परत एखाद दिवशी असं काही म्हणजे योग आला तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर मग आता 2 दिवस व्हिडिओ नाही, मोबाईल नाही, म्हणजे शूट करायला मोबाईलच नव्हता. तर म्हटलं मग आपले जे बाकीचे मेडिकलचे काम आहेत तर ते करून घ्यावं दिवसभर झोपा काढूच. तर मग आम्ही काय केलं, काल दोघी जणांनी जसं की स्वातीचं डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे. बरेच जण विचारतात कुठं केलं, कुठलं हॉस्पिटल, कुठला दवाखाना, सगळं व्हिडिओमध्ये दिलेलं असतं. तरी काही जण काय करतात, व्हिडिओ स्किप करत बघतात आणि मग त्यांना जी मेन इन्फॉर्मेशन असेल ती कळत नाही. आता नर्सरीच्या व्हिडिओ बद्दल पण बऱ्याचशा कमेंट्स तुमच्या आल्या की ताई नंबर द्या किंवा ऍड्रेस सांगा. आता व्हिडिओमध्ये आम्ही नंबर पण दिलाय, ऍड्रेस पण मेन्शन केलाय, तरी पण पुन्हा त्याच कमेंट्स येतात. म्हणजे व्हिडिओ स्किप करण्याचा म्हणजे हा नतीजा असतो की आपल्याला मेन जी इन्फॉर्मेशन असते ती मिळत नाही. तर ते कांकरे हॉस्पिटलमध्येच गेलं तर किंवा मला काय धूळच्या संपर्कात आलं की डोळ्यांना ऍलर्जी होते. त्या दिवशी थोडंसं स्टोर रूम मध्ये म्हणजे इन्व्हर्टरच्या याच्यामध्ये फक्त एक जाऊन बॅग आणली, तर त्याच्यानंतर डोळ्यांना लगेच इचिंग व्हायला लागली आणि मग ते डोळे रफ करून 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 डोळ्याखाली थोडंसं अंडर सर्कल म्हणजे हा जो ब्लॅकेशपणा आहे ना तो यायला सुरुवात होते. तर म्हटलं एवढं थोडंसं हल्ली होतंय तर एकदा दाखवून घ्यावा. रुटीन चेकअप जे असतं ते मागं पण एकदा दाखवलं होतं, त्यांनी ड्रॉप दिले ते, पण तरी पण म्हटलं एकदा चेक करा. कारण आपण काय करतो की बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे म्हणजे थोडं असताना लक्ष देत नाही, शक्यतो लेडीज तरी घरातल्या कामांच्या याच्यामध्ये किंवा चट बघतायन असं करतो. कारण मला हा स्वतःला अनुभव आलेला आहे. म्हणजे आता कसं 1 वर्षाला आहे ना जी पण ब्लड टेस्ट असते ना ती आम्ही करून घेत असतो. विटॅमिन्सच्या टेस्ट, पुन्हा आयर्नच्या टेस्ट, B12 असे जे पण विटॅमिन C, हिमोग्लोबिन, हे असं सगळं आम्ही वर्षातून एकदा जी पॅकेजची जे टेस्ट असते ना ती करून घेत असतो. तर इतका डेंजर मला अनुभव आलेला आहे ना तेव्हापासून, म्हणजे वर्षातून एकदा आम्ही टेस्ट करत असतो सगळी ओव्हरऑल.
तर आता फौजींची तर होतीच त्यांच्या युनिटमध्ये. हो, आणि त्यांनीच मग सवय लावली आम्हाला पण. काय होतं ना, मग आपण कामाच्या नादी लागलं ना की खाण्याकडे दुर्लक्ष करतो, आणि जरी दुर्लक्ष नाही जरी केलं ना तरी बॉडीमध्ये 30च्या नंतर आपल्याला हे काय काय प्रॉब्लेम येतातच, शक्यतो लेडीजला तर येतातच. तर कुणाकुणाचं हिमोग्लोबिन बघा डायरेक्ट 5%, 6% होतं. तर ते कोणत्या कारणाने होतं आपण लक्ष देत नाही. काम करायला एनर्जी येत नाही, मग थकवा जाणवतो, काम होत नाही, मग म्हणजे असं दमल्यासारखं होतं, करूच वाटत नाही, अशी पॉझिटिव्ह एनर्जी येत नाही. आणि बॉडीमध्ये जेव्हा परिपूर्ण सगळं आपलं व्यवस्थित असेल, सुरळीत जे चालन आपली काय म्हणतात ना सगळी संस्था बॉडीची, तर तिथंच कुठंतरी जाऊन म्हणजे आपल्याला हुरूप येतं काम करण्याचं, एनर्जी येते. तर एक 4 वर्षापूर्वी काय झालं की अचानक म्हणजे असं एकदा चक्कर येऊन पडले मी. तर मग टेस्ट केला तर ब्लड पण म्हणजे हिमोग्लोबिन पण कमी झालेलं माझं, आयर्न पण डायरेक्ट 13% वर आलेलं, जे की आपल्याला 30च्या पुढे लागतं. आणि असं बरंच काय 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 बॉडीमध्ये इंटरनल प्रॉब्लेम झालेले. तर मग म्हटलं आपण म्हणजे थोड्या पैशासाठी आपण एक वर्षातून एकदा चेकअप का नाही केलं पाहिजे प्रत्येक लेडीजनी. विटॅमिन्स बरेचसे म्हणजे विटॅमिन सी, विटॅमिन B12 हे सगळं कमी झालेलं बॉडीमधलं. आणि एकदमच सगळे एवढे प्रॉब्लेम क्रिएट झाले. हे म्हणले आम्ही ज्यावेळेस टेस्ट केली तर पॅकेजच घेतलं, हे म्हणले नाही सगळं चेक करा. तर जे टेस्टिंगचे पॅकेज असतं ते घेतलं आम्ही. 1600 1650 रुपयामध्ये त्या सगळ्या टेस्ट होतात. आणि आपल्याला जर नॉर्मल करायची असली तर 500 600 जातातच. पण मग एकदाच सगळं करून घेतलं आपण वर्षातून एकदा, तर आपल्याला पण समजतं की आपल्या इंटरनल आपल्या बॉडीमध्ये आपलं म्हणजे काय चाललंय. आणि त्याची जर कमी थोड्या प्रमाणात असती ना तर मग लगेच ते आपल्याला कव्हर करता येतात. त्यावेळेस चेक केलं तर माझं म्हणजे रक्त 8% राहिलं होतं, आणि जर नसतं केलं तर ते भरपूर कमी झालं असतं आणखी. तर अशा काही गोष्टी असतात की ते आपण स्वतः म्हणजे, कारण आपल्यावरच आपलं घर सगळं डिपेंड असतं, आणि आपण स्वतःकडेच लक्ष नाही दिलं की कुठेतरी मग तो एक असा याला नेऊन पोहोचतो आपण की ते पुन्हा परत रिकव्हर व्हायला त्याला खूप टाइम लागतो. त्याच्यामुळे मेडिकल टेस्ट असो आपल्या बॉडीची, किंवा मग डोळ्याचा चेकअप असतो, डोळ्याचा चेकअप आणि मेडिकल टेस्ट वर्षात नाही एकदा. म्हणजे मेडिकल टेस्ट म्हणजे काय थोडक्यात हेच की ब्लड चेक करायचं, काय असेल ते पॅकेज घेऊन सगळं, आणि मग त्याच्यानुसार आपले जे पण डॉक्टर असतात आपले लेडीज डॉक्टर, त्यांना दाखवून आपण टॅबलेट थोड्या याच्यामध्ये सुरू करू शकतो. तर आता कालच आम्ही दोघींनी पण ब्लड टेस्ट करायला दिलंय, आणि त्याच्यानंतर डोळ्याचं पण आम्ही काय असेल ते चेकअप करून आलेलो आहोत. कारण जेणेकरून थोडा नंबर असला की तो आपल्याला लगेच एक चष्मा हे करून घालवता येतो, म्हणजे कव्हर करता येतो. आणि तो जर जास्त झाला तर तो कॉन्स्टंट राहतो मग, आणि कंटिन्यू आपल्याला मोठे मोठे भिंगाचे चष्मे वापरावेच लागतात. त्याच्यामुळे मग डोळ्याच्या बाबतीत तरी म्हणजे एक आपण 6 महिन्याला नाही तरी वर्षातून एकदा आपण चेकअप केलंच पाहिजे प्रत्येक लेडीजने. मग आता तिथं काल इतके नंबर होते त्या कांक्रिया हॉस्पिटल म्हणजे मला तर दिवसच जायचं गेला समजायचं, तिथं दुसरं काही कामच होत नाही. मग आम्ही काय केलं, काल नंबर लावला, म्हणजे चांगलं 3 घंट्यानंतर 3-3.5 घंट्यानंतर नंबर येणार होता. मग तवर म्हणलं ताईला काय करायचं. मग 2-3 कुर्तीच खरेदी केल्या थोडीफार, म्हणजे ती शॉपिंगच झाली नॉर्मल. ध्रुवला गेल्या काही म्हणजे असंच बाजारात मला चला चक्कर मारून इथं 3 घंटे टाइमपास करूच तर काय करायचं आपल्याला. तर मग म्हणलं चला थोडंसं काहीतरी बघून येऊयात, आणि आवडलं तर मग घेऊयातच. तर मग गेलो आणि मग 3-4 कुर्तीच आवडल्या त्या आणल्या, आणि ध्रुवसाठी 2 ड्रेस घेऊन आलो तिथं हॉस्पिटलमध्ये बसून बोर होण्यापेक्षा. तर चला 3-4 टॉप येतं तुम्हाला दाखवते कुठल्या पद्धतीचे. तर सगळ्यात छान आणि मस्त आवडलेला टॉप म्हणजे हा आहे, जो की आहे चंदेरी सिल्क मध्ये आणि थोडंसं कॉटन मिक्स आहे. मस्त आहे, क्वालिटी पण छान आहे. थोडंसं या पद्धतीचं पहा, सिक्वेन्स वर्क आणि थ्रेड वर्क दिलेलं आहे याला. आणि कुठल्याही लॅगिन्सवर आम्ही घालू शकतो याला, ब्लॅक मध्ये, ग्रे मध्ये, असं थोडासा हा गोल्डन म्हणजे एक हळदी कलर आहे हा, येल्लो टाईप हा. तर कुठलीही घातली तर छानच दिसणार आहे. याच्यावरती मला असं वाटतं ब्लॅक छान वाटेल ह्याला, किंवा मग मरून कलरचा दुपट्टा आणि मरून कलरची लॅगिन्स जरी घातली किंवा स्ट्रेट पॅन्ट प्लाझो घातली, काही घातली तरी या टॉपवर छान दिसणार आहे. आणि कुर्ती पण स्ट्रेट आहे, लॉंग पण आहे, हाईटला पण मस्त आहे. तर कमी हाईट ज्या लोकांची असते ना, तर अशा स्ट्रेट लाईन वाल्या किंवा अशा लाईन्स वाल्या कुर्तीत जर घातल्या ना तर त्यांची हाईट पाहणाऱ्याच्या नजरेत थोडीशी जास्त दिसते. तर हा पहा सुंदर टॉप आहे, आणि ह्याची किंमत 1200 रुपयाला हा आम्ही घेतला. म्हणजे कपडा छान आहे क्वालिटी वाईज, किती धुतलं तरी काही होणार नाही, कलर जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स नाहीये की प्रेस करा मगच घाला, असं काही नाहीये. धुवून सिंपल वाळायला घालून परत जरी घातला तरी पण तसंच राहणार आहे. याची प्राइस आहे, याला सुद्धा जास्त काही मेंटेनन्स लागणार नाही, पण धुतल्याच्या नंतर थोडीशी प्रेस लागणार आहे मला असं वाटतं. तर हा 950 रुपयाला घेतला फक्त टॉप सिंगल. तर चांगला आहे हा सुद्धा, मस्त आहे. मला खूप आवडला, तो बघताच टाकताच आवडला, लगेच घेऊन टाकला मग मी. कारण मला जे आवडले ना त्या साईज मध्ये स्वातीसाठी नव्हते, तर मग तिने एकच घेतला काल. ती म्हणली मग नाही आवडल्यावर जबरदस्ती उगाच घेण्याला काय अर्थ नाहीये. तर हे डेली यूजला आणलेले आहेत सगळे.
त्यानंतरचा हा एक आहे, तर हे सुद्धा रिओनच आहे. प्रिंट थोडीशी ठीक वाटली आणि डेली यूजला मेन काय थोडे डार्क कलरचे ड्रेस असले ना की मळकट दिसत नाहीत, बाकी दुसरं काही नाही. तर हा डेली यूज साठीच घेतला, म्हणजे सगळे डेली यूज साठीच, फक्त हा नाही डेली यूज करता येणार जास्त, ज्यावेळेस जुना होईल त्यावेळेस पाहता येईल. तर हा 700 रुपयाला घेतला, स्वस्तात मस्त. आणि हा प्युअर कॉटन आहे, मस्त आहे. हा सुद्धा खूप कम्फर्ट आहे घालायला, हा फार आवडला मला. इथे थोडस एम्ब्रॉयडरी दिलेली त्यांनी आणि कलर खूप मस्त आहे मेन मीन्स. आणि सिंपल आणि सोबर आहे, शिवाय म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे आणि घातल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे, एवढा सुंदर दिसणार आहे ना तो. यातले कलर नव्हते, यातले कलर जरा असे आणखी घेतले असते. एकदम खूप लाईट वेट आहे, कॉटन आहे, एकदम पातळ, धुतल्याच्या नंतर भरणार आहे आणि समर मध्ये पण घालू शकतो. म्हणजे आता जसं की वातावरण जसं चाललंय, घडीत गरम होतं, घडीत थंडी लागते, तर त्याच्या अकॉर्डिंग चांगला आहे, सिजनेबल. आणि किंमत पण काही जास्त नाही, 850 रुपयालाच घेतलाय हा पण. तर मस्त आहे. काल चांगले टॉप मिळाले, म्हणजे कधी कधी काय होतं बाजारात गेलं ना की किती शोधलं तरी मनाजोगं मिळत नाही, आणि एखाद्या वेळेस गेलं की सगळंच मनाजोगं मिळतं. आणि आणखी आमच्या ध्रुव बाळासाठी सुद्धा 2 ड्रेस घेतले. आज स्कूलमध्ये तो घालून सुद्धा गेला एक ड्रेस, आणि त्याच्या स्कूलचं खरं तर ना तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं होतं, त्याचा फर्स्ट डे पण शेअर करायचा होता, पण आता ह्या मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही केलं नाही. म्हणजे पहिल्या दिवशी खूप इमोशनल झाला तो, आणि मी सुद्धा झाले अक्षरशः. आता जरी मागच्या वर्षी वर्षभर तो स्कूलमध्ये जरी गेला तरी पण ह्या वर्षी आता नवीन स्कूल झालं, मग नवीन स्कूलमध्ये म्हणजे खूप असा रडला तो, मला खूप वाईट वाटलं. मी यांना म्हणलं आता नाही का रडतोय तो, असं हा असं 4 बोटं घातले तोंडामध्ये आणि रडत होता आपाप, म्हणजे आवाज न निघता टपटप त्याच्या डोळ्यामधनं धारा गळत होत्या. आणि इथनं जाताना घरनं निघताना तर खूप म्हणजे हसत खेळत निघला, आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणायचं मम्मी तू बस मला घेऊन, लय इमोशनल झाला तो. आणि आता अजून काय आला नाही स्कूलमधून, आला की बघा तुम्हाला दाखवते मी. त्याचे पप्पा गेलेले आहेत आणायला, त्याचे पप्पा म्हणले काय तुझंच एकटीचं पोरगं शाळेत जात आहे का, बाकीच्यांचे मुलं शाळेत जात नाही का? म्हणलं अहो जातात, पण कसं थोडं अजून लहान आहे त्याच्यामुळे वाटतं, एकदा रुटीन मध्ये बसला ना मग काही नाही वाटायचं, त्याला पण नाही वाटायचं, मला पण नाही वाटायचं ना घरी. आता युकेजीला मुलं मस्त बसतात, मॅच्युअर असतात, पण हा मॅच्युअर खूप आहे, पण याला कसं एक लाडानी म्हणजे एक हे झालेला आहे तो की नाही माझ्याच मनाचा. आणि आर्यन आणि रुद्राला पण व्हिडिओ मध्ये घेत जा, त्यांचा थोडा कॉन्फिडन्स येईल. पण त्यांचं काय व्हिडिओ मध्ये रुद्र तर यायला लई म्हणजे हे एकदम लगेच येईल, पण शक्यतो जास्त अभ्यासात त्यांचे ट्युशन वगैरे ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात, त्याच्यातच त्यांचा वेळ जातो. आणि मग बोलवायचं म्हणल्याच्या नंतर रुद्र जर आला ना की तो मग त्याच्याच नादी लागेल, असं वाटतं अभ्यासाच्या याच्यामध्ये त्यांना नको म्हणजे एडिक्टेशन ते एक व्हायला की व्हिडिओ म्हणून मग त्यांना जास्त घेत नाही आम्ही. आता हा कसा छोटा आहे, याला एवढं काही कळत नाही अजून, म्हणून याला घेतो. तर आज ब्लॉगची सुरुवात आम्ही सगळं काम आवरल्याच्या नंतर घेतली. तुमचे म्हणजे कारण सांगितलं तुम्हाला, 2 दिवस व्हिडिओ काय येत नव्हते ते, त्याच्यानंतर शॉपिंग दाखवली. आज आम्हाला दळणं करायचे मेन म्हणजे, कारण आजच आमच्या गव्हाच्या गोण्या आल्यात, गहू संपले होते आमचे. तर म्हटलं चला आता गव्हाच्या गोण्या आल्यात तर त्याला पावडर वगैरे लावून ठेवायची, आणि मस्त असं ऊन पण पडलंय आज, म्हटलं थोडंसं ऊन दाखवा, त्याच्यामध्ये ते बोरिक पावडर वगैरे काढून ठेवली की मग आता पावसाळ्यामध्ये काय होतं हे किडे लागण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळं आम्ही काय करता असतो लिंबाचा पाला वगैरे त्याच्यामध्ये टाकतो, पण लिंबाचा पाला टाकला की ती वाळल्याच्या नंतर चाळावा लागतो. मग म्हणलं ह्यावेळेस थोडेच घेतलेत, म्हणलं आता जर गव्हाचं सीझन सुरू झालं ना, म्हणजे आपल्या हिवाळ्यामध्ये गहू निघतात बघा, धान्य निघतं सगळ्यांचं, हा शेतकऱ्याकडनंच घेतो मग. कारण आमच्या शेतामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं नारळाचा बाग लावलेला आहे आणि खाली संत्र्याचा लावलेला आहे, त्याच्यामुळे आता पिकं घेणं बंद केलेलं आहे आम्ही. तरी पण आता खाली भुईमुग पेरायचा आहे आम्हाला, मूग पेरायचा होता पण तो रहित केला, भुईमुग पेरायचा आहे. पण म्हणलं चला आता आज ऊन पडले, आज छान अशी वापसा झाली शेताची की मग आता पेरून देणार आहे आम्ही. मग चला आता पहिले दळणाचं काम करू आपण मस्त. अरे आम्ही म्हणजे आपलंच शेतात पेरून घ्यायचं असं म्हणायचं मला. ते येऊन पेरून जातात ना ते. हा आजकाल तर काय बैलांचं प्रमाण लईच कमी झालंय. आता गावाकडे तरी थोडेफार प्रमाणात पाहायला मिळते नांगरणी पेरणी बैलांच्या यांनी, पण आता तर शक्यतो जास्त करून सगळेजण ट्रॅक्टरच वापरू राहिलेत, म्हणजे 70% सगळेजण ट्रॅक्टरनी नांगरणी पेरणी होऊ राहिली. तर आम्ही पण आता ट्रॅक्टरनीच पेरणार आहेत, कारण विलाज नाही त्याला, कारण आता घरचे ज्याचे असतात ते घरी पेरतात, मग आता ट्रॅक्टरनीच कुणाकडनं तरी पेरून घ्यायचं. तर हे पहा झालंय आमचं दळण करून, आता हे दळण जाणार आहे गिरणीवर दळायला. आणि शेवटचं दळण आहे. तुम्ही म्हणता शेवटचं दळण कसं, तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण दळणाची गिरण घेतली
तर अजून काय हिला हे झालं नाही, काय म्हणते ते डेमो द्यायला ते भाऊ आले नाही म्हणून अजून आम्ही पण नाही लावली. आता डेमो द्यायला ते लोक ज्यावेळेस येतील ना त्यावेळेसच मग याच्यामध्ये केलं जाईल. आणि इकडे व्हॅक्युम क्लिनर आहे ते पण अजून आम्ही काही ओपन केलं नाही, क्रोमाचंच घेतलं हे. तर ज्यावेळेस ओपन करू आणि याचा डेमो तुम्हाला दाखवू त्यावेळेस याची प्राइस वगैरे सगळं सांगू. आता काही सांगत नाही, आता मला असं वाटतं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू हे ऑन करून सगळं चालवून वगैरे की कसं काम करतं. आणि गिरणीचं ज्यावेळेस ती येतील डेमो द्यायला डेमो मॅन त्यावेळेस पाहू मग. तर चला, आमच्या राजूंनी मस्त असे काय काय लावलंय ग, किचन गार्डनिंगचं काम चाललंय. हे काय लावले, वांगे दिसते. काय काय लावलं राजू? तर हे बघा इथं आमचे हानीबनी बसले तर एकच आहे, दुसरा तिकडे बसलाय, तुम्हाला दाखवते. बघा ध्रुवा, हानीबनी दाखव रे आपले तुझ्या फ्रेंड्सला. चल बरं. हा काय ते काय सांग यादा. हा तू स्कूल मधून आला का? काय केलं स्कूल मध्ये? तू ते दाखव ना, हानीबनी दाखव ना, इथे झाडाला बसलेलं. आता हे दोन सारखे असल्यामुळे आम्हाला हानी कोणता बनी कोणता कळत नाही. हे बघा मस्त बसलाय आरामाला, गार सावलीला. काय करतो? ध्रुव तू जवळ जाऊ नको, तू जवळ गेला का तो लगेच पाळणार नाही, तू नाही हात लावायचा. हे बघा हे असं त्यांना परेशान करतो ना, त्याच्यामुळे हे बघा ध्रुवला पाहिलं का ते लगेच उठून पळते, पकडतो त्यांना, मग जबरदस्ती खाऊ घालायचं है ना. ध्रुव नको हात लावा, त्याला रेस्ट करून द्या. हा मोडली फांदी, पडला एक घड, खूप वारा आलता मगाशी, वावळट आलती आणि त्या वावळटीने बघा हा केळीची झाडाची फांदी मोडली आणि तो घड. म्हणजे जाऊ दे, चिप्स करू आपण. चिप्स आता होतील ना ऑप्शन, संपले पहिले थोडेसेच राहिले. मला असं वाटतं लागलाय डोळा थोडेसे पिवळं पिवळे तर दिसतं ते मला. आणि फांती मध्ये पण अजून जीव आहे, मला असं वाटतंय पिकच तर राहील. जाऊ दे, चिप्स करून टाकू नको ते. बघ ना आता एवढे एकखटी पिकायला येतात, कुणी खात नाही, आपण याचे चिप्सच करू. चिप्स तरी खातेत सगळे. पण किती मोठी फांती होती बघ ना, किती जाड होती, पण बहुतेक काय नाही, ते घड कापल्यानंतर ते तोडूनच टाकावं लागतं ना ते. काय करणार आता जाऊन. अंजीर पिकलंय, खाली पडतात कधी कधी हे होऊन पिकून, तरी आम्हाला लक्ष द्यायला हे मिळत नाही, येऊन पाहायला. दर ध्रुवा अंजीर खातो का? चल तिकडे झाडाला बघू. थोडेसे अजून हेच आहेत बरं का, चिक निघतोय. नको तोडू, कच्चा आहे ते, कच्चा आहे, तोडू नको. चल आपण ते दुसऱ्या झाडाला बघू आहे का. आता हे आणखी थोडस लाल झालं ना, आणखी छान पिकलं. कोण कोण खाणार? तू. चल आपण दुसऱ्या झाडाला पाहू. चल धर, धरा धर स्वाती. तर इकडे आलतो ह्या अंजिराच्या झाडाला. अंजीर आहेत का नाही पाहायसाठी बा, मंदिरापाशी हे अंजीरचं झाड. तर आहे का ताई? नाही म्हणजे असे थोडेसे हे मुंगळे लय लागलेले आहे ना, गोड झाड असल्यामुळे एक सापडलं, पण बाकीचे छोटे छोटे दिसत आहेत जास्त. आणि इकडं पहा आमच्या यांनी बा सकाळपासून तिकडं याची झाडं होते वांग्याची, आणि इकडे सगळी टोमॅटोची लावून दिलीत सगळे. आता पाणी द्यायचं, ह्याला पाणी दिलं का मस्तपैकी छान भारी होते. टोमॅटोचं टेन्शन नाही आम्हाला. तर हे पहा, मी जेव्हा जेव्हा म्हणजे मंदिराचं जेव्हा जेव्हा व्हिडिओ मध्ये दाखवलं, मंदिर दाखवलं, त्या वेळेस कमेंट्स आल्या तुमच्या की ताई मंदिर आहे महादेवाचं तर बेलाचं झाड लावा. बेलाचं झाड का नाही लावलं तुम्ही? जिथं मंदिर असतं तिथं बेलाचं झाड असायलाच पाहिजे. तर होताईंनो लावलेलं आहे. आणि हे पहा दोन तीन झाडं लावलेली, इथं 2 आहेत आणि तिकडे एक आहे, अजून छोटे आहे. आणि ह्या झाडाची मी कहाणी पण सांगितली होती की याचं झालं काय होतं, 2 का लावले होते. तर एक आणलं लावलं भर उन्हाळ्यामध्ये लावलं आणि ते सुकून गेलं. तर आता आम्हाला वाटलं आता ते काही येणार नाही, तर मग येणार नाही म्हणलं, मग दुसरं आणलं आणि दुसरं त्या ठिकाणीच लावलं. म्हणलं दुसरं तरी कुठं, इथं जागा ठेवलेली होती याच्यासाठी बेलाच्या झाडासाठी, कारण इकडं सगळे आपले नारळाचे झाडे इथून पुढचे आणि मंदिरापाशीच ही जागा ठेवली होती. पण दुसरं आणून लावल्याच्या नंतर हे पहिलं पण बघा किती छान झालंय, चांगले हिरवगार झालंय सगळं.
आता अरे बापरे, बघा आमच्या ध्रुव बाळाचं काय चाललंय, माती खेळायचं काम. याला माती खेळायला खूप आवडतं आणि त्यांनी सकाळपासून एवढं हे केलंय, रोप वगैरे आणून लावलेत आणि यांनी 1-2 रोप खराब पण केलेत. उठ ना पप्पा, रागवतील बाळा. नाही, 2 रोप खराब केलेत, पाणी नाही दिलंय म्हणून. ठीक आहे, बसलाय चिखलामध्ये, बसला असता त्याचा भरोसाच नाहीये काही. चिखल लय आवडतो त्याला. तू काय करती? अंजीर आहे ना, मुंगळ्यांनी अर्धे खाऊन बघ कसे सोडले. त्याच्यामुळे झाडा फळ गोड असलं ना की तिथं मग मुंगळ्या किंवा मुंगे असणारच. मुंगळे कसे त्याला लागलेत, पूर्ण झाडालाच लागले, तर येऊन मस्त खाता येत ते. मज्जा चालली त्यांची. अंजीरच तेवढं गोड आहे जरा तरी काय म्हणायचं. 3-4 ठिकाणी असे अर्धे त्यांनी हे केले. तर हे बघा आमचे चंदन, कस्तुरी, काळू बाळू हे बघा कसे फिरते तिकडं. मस्त त्यांचं फिरायचं काम चाललंय. इकडंच असतात ते दिवसभर आणि मग थोडासा अंधार पडला की येतात तिकडं. नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. बघितलं का, बिंडी पाशी आला का असे उद्योग करतोय. नमः शिवाय नमः शिवाय पण म्हणतो. आणि इथं बा त्यांनी कधी म्हणजे खेळता खेळता तो कधी येतो आणि कधी फुल वाहतो. इथं शेजारीच डाळिंबाचं झाड आहे, तर इथे याचे लाल फुलं येतात डाळिंबाचे, हे तोडलेत आणि हे त्यांनी पिंडीवरती वाहिलेत. बा इथं भांडणं बघ यांचे, काळू बाळूची भांडणं बघ. अय भांडणं कशाला करता रे? टोमॅटो पिकला कुठे? खरंच रे, हे पा आमच्या झाडाला टोमॅटो पण पिकलीत आणि ध्रुव मात्र टोमॅटो पिकली का झाडाला तोच खातो. तेव्हा कच्चे टोमॅटो खूप आवडते. अय भांडण नका करू. आणि गवत पहा, आता 15 दिवस पण नाही झाले गवत काढलेलं, तरी पण किती आले. आता पावसामुळे हेच होणार आहे, इतकं गवत उगणार आहे ना. शेवटी आता काढून काढून म्हणजे थकणार आहे माणूस. तणनाशकच मारावं लागणार आहे शेवटी, आहे की नाही ताई? पंपानी कवर काढणार आहे. तेच तर 15 दिवस झाले का लगेच एवढंच मानल्यावर. आणि इकडं पहा सकाळ सकाळ आज सगळं सरपण झाले. कारण की आता जे डेली जे व्हिडिओ बघते आपल्या ज्या ताई दादा काकू सगळे, त्यांना माहिती आहे की इथं बाहेर जो दिवाण ठेवलेला होता तर तो खराब झाला होता. तर तो तोडला आणि त्याचा आता आज सरपण बनवलंय सगळं. तर आता हे सरपण आपल्या जंगल विलाच्या रेसिपीज बनवण्यासाठी कामाला येणार आहे ताई. आलेत वांगे आणि फुलं पण किती आलेत आणि वांगे पण आले. आता पावसामुळे छान फुटणार आहे. ते गेलं होतं पण ते चांगलं फुटलंय, चांगले फुटले सगळे. 3-4च येतं. मग काय करू, तोडू का? मोठी उंदी भारतासाठी. हा उंदी मोठे भारतासाठीच, नको तोडू. बाकी फुलं आहेत मग जाऊ दे, घरीच होईल छान मस्त. आणि तिकडे बी साठी ठेवले, त्या काय जे पिवळी झालते ना झाडाला ते बी साठी तिकडे ठेवलेत. मग याला आता थोडासा अजून थोडे हे झालं ना कुस करून देऊ, तिकडे फोडून टाकू. मग काय की रस्ता. तर आता हे सगळं सरपण ओल्लं झालेलं आहे. आता याला हे सगळं पसरून यांनी टाकून दिले, म्हणले वाळून देऊ याला उन्हाला आणि मग जमा करून ठेवू. तर पा आणि हवा पण भरपूर सुटली. आणि तिकडे लांब डोंगरावरती बघा शेळ्या गाया, आता झूम करून एवढं क्लिअर दिसत नसन पण छान अशा हिरव्या याच्यामध्ये चरून राहिल्यात. पहा चारा खायचं काम चालू आहे, एकदम छोट्या छोट्या आहेत. आम्ही जिकडं आलो आणि तिकडे स्वीटी आणि सिम्बा आला नाही असं होणारच नाही. हे पहा इकडे मॅडम येऊन त्यांचं तोंड धुवायचं काम चाललंय आणि इकडं सिम्बा. तर काय झालं ना, यांच्या गळ्यातले जे बेल्ट होते ना ते आम्ही काढले, पण आमचा ध्रुव काय करतोय वारंवार ते बेल्ट नेऊन घालतोय. कारण सिम्बा थोडासा त्याच्याशी जास्त क्लोज आहे. मग तो म्हणतो मला स्वीटी कुठली आणि सिम्बा कुठला, यातला फरक कळत नाही. मग 3-4 वेळा त्याने ते घातले, आम्ही काढले घातले, असं ते 3-4 वेळा झाल्यानंतर ते बेल्टच आम्ही टाकून दिले. आणि मग आता नाही घातले. त्याला एक खून सांगितली का स्वीटीला कसं ओळखायचं आणि सिम्बाला कसं. म्हणजे स्वीटीच्या इथं एक डोक्यावरती थोडासा काळा स्पॉट आहे नकळत, त्याच्यावरनं तो आता ओळखतोय. आणि मग आता म्हणत नाही की बेल्ट घाला म्हणून. तर मध्ये जसं काढलं त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी घातले होते, म्हणजे एकदा नाही 2-3 वेळा घातले. काढ घाल असे चालू. त्याच्यामुळे एका पक्षी ते फेकूनच दिले. मग फेकून द्यायच्यानंतर तो आता शांत बसलाय, आहे की नाही ध्रुवा? तर दुपार झालेली आहे आणि दुपारच्या याच्यामध्ये चांगला आता ऊन नाहीये म्हणा तसं. तर यांचं चाललंय रोपं लावायचं काम. आता थोडेफार लावले ते तुम्हाला जे दाखवलेत आणि काही इथं ठेवलेले आहेत. तर हे पहा कशा कशाचे आहेत, मग आम्हालाच नाही माहिती, आणलेत आणि ठेवलेत. झेंडू. तर यामध्ये आता काही टोमॅटो दिसतेत, ही मिरच्या आहेत आणि
झेंडूचे 2 प्रकारचे आहेत, 2 कलर मध्ये. म्हणजे जसं की हे सांगत होते तेव्हा मी ऐकलं. आणि ते दुसरं मोठ्या पाल्याचं काय कोबी आहे का तो? असं वाटतंय वांग्याचे वाटतं ते पण. वांग्याचे ना. वांग्याचे 4 झाडं असली तरी पण खावत नाही. एवढे झाडं म्हणल्यावर ते कोण खाणार? आणि हे झेंडूचे झाड आहे ना स्पेशली, हे झेंडूचे रोप आहे ना स्पेशली मंदिरासाठीच मागवले दाजींनी मला असं वाटतंय. कारण काय होतं ना इथं जवळपास आहे ना हार फुलं डेली आणायचं ना पॉसिबल होतच नाहीये. कारण 3 किलोमीटर लांब जावं लागतं आणि येताना आणायचं म्हणलं ना मग ते देवाला कधी पण आहे ना फ्रेश फुलं असलेले कधी चांगलं ते आणायचं ते रोज आणि मग संध्याकाळचं फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी देवाला व्हायचे ते बरोबर वाटत नाही. म्हणून म्हणलं चला आता जागा पण आहे आपल्याकडं तर मग आता हे बरेचसे रोप आहे 60 रोप आहे. आता हे 60 रोप जर लावली आणि त्याचे जर झाडं आले तर किती इतके फुलं मी म्हणते म्हणजे काय लिमिटच नाही राहायचं त्या फुलांचं. मला एक ताई म्हणल्या होत्या की ताई विलायचीचं झाड लावा. तर विलायचीचं झाड येतं का आपल्या तिकडे लावल्याच्या नंतर का? काही सांगताच यायचं नाही तुम्हाला. आणि लवंगाचं पण झाड आम्ही लावलेलं आहे लवंगाचं. पण त्याचे पान जरी तोडून वास घेतला ना तरी पण ते लवंगाच्या झाडाचं म्हणजे पानाचं सुद्धा इतका सुगंध येतो. ते लवंगाचं पान आपण बिर्याणीमध्ये एक जरी टाकलं ना नुसतं हिरवच पान तरी बिर्याणीचं खूप छान व्हेज नॉन व्हेज दोन्ही बिर्याणी मध्ये म्हणजे झाड मला एवढं हे का ग दिसलंच नाही कुठे. जसं पहा ओव्याचं छोटस झाड असतं ना तसं ते ओव्याचं पान पहा. आजकाल लहान मुलांना म्हणजे सर्दी वगैरे झाली तर आपण ओवा एका कापडामध्ये गरम करून छाती शेकवतो आणि म्हणजे ते कप मोकळा होतो असं म्हणते आजी माझी मम्मी आम्हाला. म्हणजे असं ध्रुवाला पण केलेलं आहे छोटा असताना. तर ते ओव्याचं झाड पण आम्ही लावलेलं आहे. माझ्या मम्मीनेच दिलतं म्हणली अगं हे तिच्या इथं लावलेलं होतं. ती म्हणली अगं हे कधी मुलांना सर्दी वगैरे झाली तर थोडासा म्हणजे ओव्याचं खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे ओवा हा. दाखवते इथं आणून लावलं होतं मी. ते भरपूर मोठं झालं ते आणि मध्ये मोठं झाल्यामुळे जास्त डफळल्यामुळे ते उपटून पण टाकलं मी. पहा अशा पद्धतीने ओव्याचं झाड तर मला असं वाटतं मोठं झाल्यानंतर याला फुलं येतील आणि फुलांमध्ये बहुतेक बीज तयार होतं असं वाटतंय मला. अजून काय अनुभव नाही. बरंच डफळलं तर मी त्याला तोडून टाकलं कारण पावसामुळं आता गवत लई येतं. इकडं गवती चहा पण एक बेट आणून लावलं होतं. पुदिना आहे इकडं ते सगळे एकत्र झालं. आता हे आलंयच आहे गवत काढण्यावर सफाई करायवर. इकडं आमच्या ताईचं काय चाललंय काय करते का? बघ ना आता सीझन नाहीये. तुला बरं दिसलं बाई एवढं आड केवढं आहे बघ किती मोठं आहे. अरे वा त्या दिवशी यांनी पण काढले होते ना. हे बघ इथं पण आहे. अरे वा डोळा लागलाय का पण? हा डोळा लागलाय. याला वर्षातनं 2दा फळ येतं या सीताफळाने बघा. गोल्डन सीताफळ म्हणतात याला. ते पिकाने 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये. बघ केवढं आहे का. आणि गोड पण इतके आहेत घरात काही तोडून पण ठेवलेत. आणि इथं पहा आमच्या फौजींची मस्त किचन गार्डनची तयारी चालली. मला माहिती पण नाही बिया कधी आणल्या नाही तर मी आता बघितल्या जस्ट. तर मला असं वाटतं हे घोसाळीची बी आहेत घोसाळ्याच्या बिया. त्याच्यानंतर इथं कारल्याच्या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर मुळा आणि ह्या काय दोडकं तर याच्या बिया आहेत. आणि याच्या पण आणलेल्या आहेत काय म्हणतात आपले धने मेथी पालक याच्या सुद्धा बिया आणल्या आहेत. आता थोडं थोडं करून सगळं टाकणार आहेत ते शेतामध्ये. दरवेळेस आले ना हे असले पॅकेट ते आणत असतात आणि लावत असतात शेतामध्ये. तर छान येतं 2-3 महिने म्हणजे आम्हाला खायला जातं. तर मागच्या वेळेस जे मुळे आणि त्यांनी गाजर लावलं होतं गाजराचं बी तर ते आले पण होते छोटे छोटे असे एवढले गाजर आलते. तर ते सगळे आमच्या हनीबनीलाच झाले खायला. त्यांनीच खाऊन घेतले ते सगळे कारण हनीबनी आले आणि त्या पिरियडमध्येच गाजर सुद्धा आलते तर त्यांनीच खाऊन घेतलं. आणि दरवेळेस आले की ते काम करत असतात त्यांना किचन गार्डन मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि ते करतात. आणि सुट्टीवर ते आपलं तिकडे ड्युटीवर गेले की इकडं आम्हाला मस्त भाजीपाला होतो खायला. तर दुपारचे 3:30 वाजलेत आणि आमच्या आर्यन रुद्र सुद्धा स्कूलमधून आलेले आहेत. आणि आज आमच्या रुद्रनी ताईला फरमाईश केली की मला गरम गरम शिरा बनव. तर इकडे ताईचं चाललंय शिरा बनवायचं काम. हे पहा मस्तपैकी रवा भाजून घ्यायचं काम चाललंय. आता रुद्रला आमच्या ब्राऊन शुगर मधला शिरा फार आवडतो. तर ब्राऊन शुगर म्हणजे बऱ्याचदा वेट लॉस साठी पण उपयोगी केली जाते. पण माझ्या मते तरी याने काही वेट लॉस होत नाही. फक्त हेल्थ साठी चांगली असते ती. म्हणजे जी व्हाईट साखर असते तिच्या मते ना ही साखर खाल्लेली चांगली असते. पण साखर कुठलीही खाल्लेली चांगली नसतीच. पण तिच्या तुलनेत ही एक साखर म्हणजे चांगली आहे. तर हे चहा पिताना शक्यतो ह्या साखरेचा पितात. आणि कधी शिरा वगैरे बनवायचं म्हणलं तर मग रुद्राला जर खायचा असला तर त्याला ब्राऊन शुगर मधला आवडतं. म्हणजे टेस्ट मध्ये थोडासा फरक पडतो. पण ही कशी बनवत असतील मला असं वाटतं. म्हणजे ही विदाऊट हे केलेली साखर आहे. जसं की ती साखर जी असते ना आपली व्हाईट ती पॉलिश वगैरे करून किंवा मग 2 नंबर काहीतरी असं प्रोसेस करून असते. आणि ही जी ओरिजिनल ऊसाची निघते ना
ज्याच्यावर काही प्रक्रिया केलेली असते ती आहे ही. म्हणजे गुळाची वगैरे नाही आहे, कलरवरनं बऱ्याच जणांना, आता बऱ्याच ताईंना तर माहिती असेल पण ज्यांना माहित नाही त्यांना सांगते. कलरवरनं असं वाटत असेल की गुळाची वगैरे आहे, तर अजिबात नाही. तर छान अशी आमची सगळ्यांची शिरा पार्टी झाली. आणि आमच्या ध्रुव बाळ मगाच्या पासून यांना म्हणत होता की मला पिचकारी आणून दे, तर त्यांनी बघा बॉटलमध्ये त्याला काय केलंय, पाणी भरलंय बिस्लरीच्या बॉटलमध्ये आणि अशा पद्धतीने होल मारून दिले आणि ती खेळते पिचकारी पिचकारी है ना बाबू. हा बाबा मस्त बसले तिकडे चौपाळ्यावर, झोका खेळता येते. आणि चला आजच्या व्हिडिओचं इथंच एंड करूयात, पुन्हा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.